Hello dear students, welcome to Sri Academy of Science Karad. So today we are going to learn what is cells in parallel. Before this, what we have learned? We have learned what is meant by cells, what is meant by EMF, what is meant by internal resistance. हे सगळं आपण पहिल्यांदा बघितलेलं आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण सेल म्हणजे काय बघितलं, ईएमएफ म्हणजे काय, इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे काय. त्याच्यानंतर आपण आलो कुठं, तर ह्या कॉम्बिनेशन मध्ये आलो. तर काय कॉम्बिनेशन होतं, तर कॉम्बिनेशन ऑफ सेल्स that is which are connected in series as well as cells are connected in parallel. So in last lecture we have seen that cells are connected in series. Okay. मग आता ज्यावेळी रिलेशन आपण ज्यावेळी पाहिलं म्हणजे द रिलेशन बिटवीन सेल, ईएमएफ, टर्मिनल व्होल्टेज अँड इंटरनल रेजिस्टन्स, हे रिलेशन ज्या वेळेला आपण बघितलं तर ते रिलेशन आपल्याला किती मिळालं, तर V इज इक्वल टू E minus IR. V is equal to E minus IR. Terminal voltage. What is E? Is the EMF of a cell. I is the current flowing through the circuit, and small r is the internal resistance of a cell. इथे लक्षात, got it my point? What I am saying? This what is V? V is the terminal potential difference. Is the EMF of a cell. I is the current flowing through the circuit, and R is the internal resistance of a cell. जिथं स्मॉल r असेल त्याला आपण इंटरनल रेजिस्टन्स असं म्हणतोय. ठीक आहे. तर आज आपला या टॉपिक मधला शेवटचा पॉइंट आहे तो म्हणजे सेल्स इन पॅरलल. हा टॉपिक आपला 11th बोर्ड नुसार तो कंप्लीट झालेला आहे. ऍज वेल एज एनसीईआरटी मधले जे पॉइंट्स आपल्याला जे हवे होते तेही सगळे ह्यामध्ये घेतलेले आहेत. आता रिमेनिंग पार्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट वी विल सी इन स्टँडर्ड 12th. ओके. मग राहिलेला पोर्शन आपला एनसीईआरटी मधला आपण तिथे 12th मध्ये कव्हर करणार आहोत. आपण असं नाही की आपण बोर्ड प्रमाणे चाललोय, फक्त बोर्डचा टॉपिक घेऊन आपण एनसीईआरटीचं काय ते पॉइंट्स कव्हर करतोय. येते लक्षात मी काय सांगतोय बघा, आपण बोर्डच्या पद्धतीनं निघालोय. त्या बोर्डच्या टॉपिक नुसार आपण एनसीईआरटीचे पॉइंट सगळे त्या टॉपिक मध्ये कव्हर करतोय. म्हणजे तुमचं असं लक्षात येईल की बोर्ड पण तुमचा होतोय ऍज वेल एज तुमचा एनसीईआरटी पण होतोय. ठीक आहे. कारण टॉपिक कसे आहेत आपले डिस्ट्रीब्युटेड झालेले आहेत एनसीईआरटी मध्ये. जो सेक्शन 1 आहे, सेक्शन 2 आहे, तो तुम्हाला इकडं 12वीला आहे, 11वीला आहे, तो कुठेतरी डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. म्हणजे हा इलेक्ट्रिक करंट जर तुम्ही एनसीईआरटी मध्ये बघितला तर तो तुम्हाला पूर्णपणे इलेक्ट्रिक करंट 12th मध्ये आहे. आपल्या बोर्डला कसं झालंय, 11th ला पण इलेक्ट्रिक करंट आहे, 12th ला पण इलेक्ट्रिक करंट आहे. मग आता 11th मधला जो इलेक्ट्रिक करंट आपला जो पोर्शन आपला आहे तो सगळा आपण एनसीईआरटीच्या माध्यमातून तेवढा कव्हर केलेला आहे. ठीक आहे. मग आज आपलं थिओरिटिकलचं एक शेवटचं लेक्चर असेल. ह्याच्यानंतर आपल्याला एक्झाम्पल्स बघायचे आहेत. ओके. तर आज मला असं सांगू इच्छितो की जे आता एक्झाम्स, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जे आता चालू आहेत त्यातले आपले ह्या इलेक्ट्रिक करंटवरचे एक्झाम्पल त्यामध्ये पडलेले आहेत. जे इंटरनल रेजिस्टन्स ऑफ ए सेल आपण म्हणतोय, टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स, म्हणजे ह्याच्यावरती जे सर्किट आपण जे एक्झाम्पल्स बघणार आहोत त्याच्यावरती तो एक्झाम्पल तिथं आत्ताच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामला पडलेला आहे. तो मी तुम्हाला घेताना सांगेन की बाबा हा आत्ताच्या एक्झामला आला होता. ठीक आहे. त्यामुळं जेवढे आपण एक्झाम्पल्स घेतले ते सगळे एक्झाम्पल्स त्या एक्झामला आलेले आहेत. ओके. ठीक आहे. तर कमिंग टू द पॉइंट, व्हॉट इज अवर पॉइंट टुडे, सेल्स इन पॅरलल. तर कालच्या लेक्चर मध्ये म्हणजे लास्ट लेक्चर व्हॉट वी हॅव सीन सेल्स आर कनेक्टेड इन सिरीज. ठीक आहे. मग आता हा फॉर्मॅट आपण प्रूव्ह केला, V इज इक्वल टू E मायनस IR. मग त्यासाठी हे थोडं मी जरा रिवाइज करतो. सेल्स सिरीज मध्ये रिवाइज झालं की तुम्हाला पॅरलल लगेच तुम्हाला कळणार आहे. ठीक आहे. मग आता त्याच्यासाठी आपल्याला इक्वेशन लिहायचे. ठीक आहे. ह्याच्यासाठी इक्वेशन लिहायचे. आता ह्याच्यासाठी ऑलरेडी आपण इक्वेशन्स बघितलेले आहेत. मग ते फॉर्म मध्ये घेण्यासाठी आपण ते 2 लॉज बघितले होते. कोणते 2 लॉज, तर किर्चॉफ्स करंट लॉ आणि किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. इथे लक्षात मी काय सांगतोय
किरचॉफचा करंट लॉ एक पाहिला, किरचॉफचा व्होल्टेज लॉ एक पाहिला, त्यामध्ये साइन कन्व्हेन्शन्स बघितले आणि त्याच्यामधला मी एक होमवर्क तुम्हाला दिला होता जो तुम्ही मला सेंड केला. ठीक आहे. मग आता सेंड केला म्हणजे मला फक्त थोड्या मुलांनी सेंड केलं, बाकीच्यांनी काही सेंड केलेलं नाही. ओके, तर असं करू नका मुलांना. शक्यतो जे होमवर्क दिलेलं आहे त्या वेळेत ते पूर्ण करा, म्हणजे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील त्या वेळेत. ओके, सो लेट अस कम टू द पॉइंट. आता थोडं मी हे रिवाइज करतो अकॉर्डिंग टू किरचॉफ्स करंट लॉ अँड व्होल्टेज लॉ. ठीक आहे. आता ते तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल, त्यासाठी आता मी इक्वेशन फक्त तुम्हाला लिहून दाखवतो. आपल्याला हे इक्वेशन काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे इन सिरीज एज वेल एज इन पॅरलल. तर सिरीज मध्ये ऑलरेडी प्रूव्ह केलं होतं, ते फक्त थोडं रिवाइज करू कारण 4 इक्वेशन आहेत. स्टार्टिंग फ्रॉम पॉइंट ए. आता ए वरती तुम्हाला पोटेन्शियल मिळणार, ते म्हणजे किती मिळणार, तर VA इज द पोटेन्शियल ऍट पॉइंट ए. And what will be the potential at point B? That is VB is the potential at point B. Okay, these two cells are connected in series, E1 as well as E2. मग ह्या E1 चा मला एक इंटरनल रेजिस्टन्स मिळतोय तो म्हणजे R1 आणि E2 चा एक इंटरनल रेजिस्टन्स मिळतोय तो म्हणजे R2. Hence this connection we will see, we will observe that these two resistances are connected in series. मग आता आपल्याला माहित आहे जर रेजिस्टन्स जर आपण सिरीज मध्ये जोडत असेल तर सिरीज मधल्या रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे आणि तो सिरीजचा फॉर्म्युला काय आहे तर RS is equal to R1 plus R2. सिरीजचा फॉर्म्युला काय आहे, RS is equal to R1 plus R2, किंवा आपण याला असं म्हणू शकतो R equivalent is equal to R1 plus R2. असं ही इक्वेशन आपण घेऊ शकतो. ठीक आहे. मग आता आपल्याला आता असं माहित आहे की त्यावेळेला रेजिस्टन्स सिरीज मध्ये जोडतो त्यावेळेला इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स आपल्याला अशा पद्धतीने मिळतो. मग सेलचा इक्विव्हॅलेंट किती असेल, मग सेलचा इक्विव्हॅलेंट पण आपल्याला किती मिळतोय तर E इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू E1 प्लस E2. दिसतंय का बघू दे मला 2 मिनिटं. E इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू E1 प्लस E2 कधी दिसतंय तुम्हाला. तर इथं तुम्हाला R इक्वल टू लिहून दाखवतो R1 प्लस R2, म्हणजे तुम्हाला सिरीज मध्ये असतील तर तुम्हाला हे अशामध्ये फॉर्म मध्ये मिळेल. मग खरंच तुम्हाला हा फॉर्म मिळतोय का सिरीज मध्ये, तर ते आपण प्रूव्ह करतोय. ठीक आहे. मग आता बघा मला इक्वेशन मी कशा पद्धतीने लिहितोय तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला इक्वेशन कोणत्या पद्धतीने जायचं, कशा पद्धतीने आपल्याला लिहायचं. मग आता स्टार्टिंग फ्रॉम पॉइंट ए म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे, वी हॅव टू कन्सिडर ए पाथ. एक पाथ मला कन्सिडर करायचा म्हणजे मला एक वाट पाहिजे. कुठे कुठे जायचं आहे, ए पॉइंट पासून मला बी पॉइंटला जायचं आहे. ठीक आहे. असा माझा पाथ आहे. मग त्यासाठी आता सेल E1 आहे, E2 आहे. ह्या सेलचा पॉझिटिव्ह टर्मिनल या बाजूला, निगेटिव्ह टर्मिनल या बाजूला. E2 चा पण सेम पॉझिटिव्ह या बाजूला, निगेटिव्ह या बाजूला. म्हणजे कनेक्शन कसं केलंय रे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. अजून जर तिसरा सेल जोडला असेल तर पुन्हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ओके, म्हणजे असे सेल ज्या वेळेला आपण जोडतोय एक सारखेच प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस, दिस ऑल सेल्स आर कनेक्टेड इन सिरीज. येते लक्षात. ठीक आहे. ओके. मग आता इथून एक करंट पास व्हायला लागला. करंट कसा फ्लो होतो, फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. मग आता इथून करंट किती मिळाला मला, I एवढा करंट मिळाला. पुढे आपल्याला हे सर्किट आपलं पुढे काहीतरी रेजिस्टन्स असेल तो कुठे जोडला, हा B ला जोडला. ओके. मग आता इथून करंट किती गेला, I एवढा करंट गेला तर सर्किट मध्ये फ्लो झाला आणि पुन्हा किती आला, IS आला. ठीक आहे. म्हणजे पुन्हा तुम्हाला करंट किती मिळतोय, I एवढाच करंट तुम्हाला मिळतोय. मग आता एक लक्षात घ्या, ज्या वेळेला रेजिस्टन्स सिरीज मध्ये जोडतोय त्यावेळेला काय सेम राहतं, तुम्हाला सांगितलंय फॉर द कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्सेस व्हेन रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज पोटेन्शियल इज डिफरंट, करंट इज सेम. म्हणजे आता रेजिस्टन्स सिरीज मध्ये असेल तर तुमचं पोटेन्शियल काय असणार आहे, डिफरंट असणार आहे, पण करंट काय असणार आहे, सेम. मग आता पोटेन्शियल आपण इथं काय बघत नाही, ए साठी पोटेन्शियल घेतलंय VA, बी साठी पोटेन्शियल घेतलंय VB. मग आता येणारा करंट या दोघांच्या मधून काय असणार आहे, सेम असणार आहे. त्यामुळं इथं जर I असेल तर इथं पण IS मिळेल, इथं पण तुम्हाला IS मिळेल. ठीक आहे. मग आता कमिंग टू द पॉइंट, अकॉर्डिंग टू किरचॉफ्स करंट लॉ एज वेल एज व्होल्टेज लॉ, त्या मेथड प्रमाणे आपल्याला जायचं आहे. आता एक पॉइंट साठी पोटेन्शियल मी कन्सिडर केलं ते म्हणजे VA, पॉझिटिव्ह VA. ठीक आहे. तिथून मी कुठं आलो, E1 साठी आलो. काय मिळतं आपल्याला इथं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. म्हणजे कुठं कुठे निघालोय मी, फ्रॉम
पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल इनसाइड दी सेल, सेलच्या आतून निघालं त्यामुळं -E1. त्याच्यानंतर इथं मला करंट बघणार मी, म्हणजे माझा पाथ हा माझा असा आहे, करंट हा असा फ्लो होतोय, म्हणजे दोघांची डायरेक्शन कशी आहे रे, दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे. अपोजिट असल्यामुळे काय मिळेल, अपोजिट असल्यामुळे प्लस I इंटू R1 प्लस IR1. त्याच्यानंतर कुठं आलो E2 प्लस मायनस फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, म्हणजे पुन्हा काय आला -E2. इथं करंट आला, परत माझा पाथ असा आहे, करंटची डायरेक्शन असेल त्यामुळे परत काय आला प्लस I इंटू R2. समजले तोपर्यंत? मग आता काय येणार इक्वेशन, आता पोटेन्शियल राहिलं इज इक्वल टू VB, इज इक्वल टू VB. मग आता VB ला इकडं पॉझिटिव्हला काय होणार निगेटिव्ह, म्हणजे काय येणार VA मायनस VB इज इक्वल टू, ही सगळी टर्म पलीकडे घेऊन जावा. -E1 पलीकडे गेला प्लस E1, -E2 पलीकडे गेला प्लस E2. ठीक आहे, प्लस IR1 पलीकडे गेला -IR1, प्लस IR2 पलीकडे गेला -IR2. ठीक आहे, आता मी काय करतो, VA मायनस VB ला मी ऍज अ V कन्सिडर करतो, फक्त V इज इक्वल टू काय मिळालं E1 प्लस E2. आता इथं कॉमन काय निघेल, मायनस साइन कॉमन आहे, करंट पण सेम आहे, रेजिस्टन्स सेम आहे का नाही, म्हणल्यानंतर फक्त -I मी कॉमन घेतला, राहिलं किती इन ब्रॅकेट मध्ये R1 प्लस R2. ठीक आहे, आता मला मायनस आहे तर प्लस कसं काय, ब्रॅकेट ओपन केला की प्लस मायनस काय झाला, प्लस मायनस मायनस. इथे लक्षात? ठीक आहे, मग बघा बरं आता त्याच्याशी कंपॅरिझन करतो मी, ह्याला मी इक्विव्हॅलेंट म्हणतो, E1 प्लस E2 इक्विव्हॅलेंट मायनस I R1 प्लस R2 म्हणजेच काय R इक्विव्हॅलेंट, म्हणजे मला इक्वेशन मिळालं का V इज इक्वल टू E मायनस IR. ओके, V इज इक्वल टू E इक्विव्हॅलेंट मायनस IR इक्विव्हॅलेंट, म्हणजे इथपर्यंत आपण इक्वेशन बघितलं होतं. ठीक आहे, मग आता त्याच मेथड नुसार मला पॅरलल साठी मला इक्वेशन मला त्या पद्धतीने मला प्रूव्ह करायचं आहे. मग आता एक पॉइंट लक्षात घ्या, सेल्स आर कनेक्टेड इन सिरीज, किंवा मी असं म्हणेन when cells are connected in series, what is equivalent E1 plus E2. ज्या वेळेला सेल हे सिरीज मध्ये असतील त्या वेळेला इक्विव्हॅलेंट ईएमएफ किती असणार आहे E1 प्लस E2. रेझिस्टन्सचा इक्विव्हॅलेंट किती आहे R1 प्लस R2. ठीक आहे, म्हणजे ते कॉम्बिनेशन साठी तुम्हाला सिरीज साठी तुम्हाला तो फॉर्म तुम्हाला मिळाला, तुम्हाला इक्वेशन इथं प्रूव्ह झालं. येते लक्षात? समजलं मी काय सांगतोय? ओके, ठीक आहे. आता त्याच पद्धतीनं मला इथं पॅरलल साठी ही इक्वेशन मला याच फॉर्म मध्ये मला घेऊन जायचं आहे. मग आता इक्विव्हॅलेंट ईएमएफ इथं मला सेम मिळणार आहे का, तर मला सेम मिळणार नाही. आर इक्विव्हॅलेंट पॅरलल साठी मला सेम मिळणार आहे का, मला सेम मिळणार नाही. E1 E2 साठी आपल्याला माहित नाही, पण आपल्याला R1 R2 आपल्याला माहित आहे. काय R1 R2 म्हणजेच 1/R इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2. हे इक्वेशन आहे ना, जिथं रेझिस्टर पॅरलल मध्ये असतील त्याचा इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स किती मिळतो 1/R इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2. पुढे जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला काय मिळणार 1/R इक्विव्हॅलेंट. डिनॉमिनेटर मला सेम करायचंय, म्हणजे इथं R1 आहे इथं R2 आहे, म्हणजे R2 इथं मल्टिप्लाय झाला, R1 इथं मल्टिप्लाय झाला, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे काय येणार इथं R2 प्लस R1 आणि डिनॉमिनेटर मध्ये काय झाले मल्टिप्लाय, म्हणजे R1 इंटू R2. म्हणजे आता बघा 1/R इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू R2 प्लस R1 झालंय, R1 प्लस R2 पण चालेल. ठीक आहे, अपॉन R1 R2. ठीक आहे, आता हा R इक्विव्हॅलेंट डिनॉमिनेटर मध्ये मला तो न्यूमरेटरला घेऊन यायचा आहे, म्हणजे काय ना तर R इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू हे वरती घेतलं, म्हणजे हा कुठे आला वर आला, हा कुठे गेला डिनॉमिनेटरला, म्हणजेच R1 R2 अपॉन R1 प्लस R2. हे इक्वेशन तुम्हाला माहित पाहिजे. इथे मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती, हे कसं लक्षात ठेवायचं, ज्या वेळेला दोनच रेझिस्टन्स ज्या वेळेला पॅरलल मध्ये असतील तर R इक्विव्हॅलेंट काय मिळणार, इथं काय झालंय मल्टिप्लिकेशन, इथं काय झालंय ऍडिशन. म्हणजेच तुम्हाला R इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन अपॉन ऍडिशन. फक्त दोन रेझिस्टन्स साठी तुम्हाला हे लक्षात ठेवायचं, दोन रेझिस्टन्स. ट्रिक जी सांगितली M अपॉन A, M म्हणजे मल्टिप्लिकेशन, A म्हणजे ऍडिशन.
समजलं पर्यंत कळालं? ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे कारण ते पुढे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, म्हणजे सांगायचं आपल्याला कुठं काय इक्वेशन यामध्ये. कळालं पर्यंत? ओके, रब करू. चलो चला सिरीज पण पुसून घेतोय मी. चला आता पॅरललची डायग्राम बघा बरं. पॅरलल मध्ये कनेक्शन कसं केलेलं आहे? पॅरलल कनेक्शन बघा बरं कसं केलंय. पॅरलल मध्ये काय केलंय? दोन सेल जोडलेले आहेत. कोणते कोणते? E1 आणि E2. मग E1 चा रेजिस्टन्स किती आहे? R1. E2 चा रेजिस्टन्स किती आहे? R2. ओके, मग त्यांचा एक कॉमन पॉइंट आहे, पुढे जंक्शन पॉइंट तयार झालाय का? ठीक आहे, बघा मी काय काय सांगतोय. एक सेल इथं जोडलाय E1, त्याचा इंटरनल किती मिळाला? R1. एक E2 घेतलाय सेल E2, त्याचा इंटरनल रेजिस्टन्स R2. E1 हा पॉझिटिव्ह कुठे जोडलाय? इथं त्याचा जंक्शन पॉइंट आहे. ठीक आहे, E2 हा कुठे जोडला? परत हे जंक्शन पॉइंटला. म्हणजे दोन्ही सेल हे एकाच पॉइंटला नेऊन जोडले, पण त्या पॉइंटला आपण काय म्हणतोय? जंक्शन पॉइंट. त्याचा निगेटिव्ह टर्मिनल हा कुठे जोडला? परत दोघांचा एकच पॉइंट आणला, पुन्हा काय झालं? जंक्शन पॉइंट झाला. ठीक आहे, आणि तो पुढे जाऊन B ला जोडला, हा पुढे जाऊन A ला जोडला. मग मी काय म्हणतो आगे, व्हॉट इज पोटेन्शियल ऍट पॉइंट A and what is potential at point B? Then VA is the potential at point A and VB is the potential at point B. A वरती पोटेन्शियल किती आहे? VA. B वरती पोटेन्शियल किती आहे? VB. ठीक आहे, मग आता आपल्याला इक्वेशन लिहायचं आहे. ठीक आहे, मग मी काय करतो? आपल्याला जसं मला सांगितलं, आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला पाथ कन्सिडर करायचा आहे. ठीक आहे, त्या पाथ मध्ये जर करंटची डायरेक्शन जर सेम असेल, ज्या पाथला आपण निघालोय, ज्या पाथ मध्ये डायरेक्शन जर करंटची सेम असेल, तर पोटेन्शियल डिफरन्स काय घेतो? पोटेन्शियल डिफरन्स घेतो मायनस. दोघांची डायरेक्शन जर अपोजिट असेल तर आपण काय घेतोय? प्लस पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे प्लस आया मायनस आया. समजलं तर पर्यंत? त्या मेथडनं आपल्याला जायचं आहे. मग आता पाथ कन्सिडर करताना एक तर जंक्शन पॉइंट असल्यामुळे आपल्याला आता दोन वेगवेगळे इक्वेशन्स घ्यावे लागणार आहेत. मगाशी तर आपल्याकडे एकच पाथ होता, एकच इक्वेशन होतं, पण आता इथं जंक्शन पॉइंट असल्यामुळे एक पाथ मला इथून असा घेतला पाहिजे, त्यावेळेला हे मला इग्नोर करायचं आहे, आणि दुसऱ्या पाथला मला हे घेतलं पाहिजे, त्यावेळेला मला हे इग्नोर करायचं. म्हणजे एकदा पाथ मला काय असणार आहे, तर त्यासाठी मी इथं नाव देतो, ह्याला मी म्हणतो या पॉइंटला X, या पॉइंटला मी Y. म्हणजे आता पाथ माझा कसा असणार आहे? फॉर पाथ AXYB असा मला एक पाथ मिळणार. तसंच मी इथं म्हणतो P, ह्याला मी म्हणतो Q. माझा दुसरा पाथ काय मिळणार? APQB. ठीक आहे, म्हणजे ज्या वेळेला AXYB कन्सिडर करणार, त्यावेळेला इकडचा पाथ आपला काय होणार? इग्नोर होणार. म्हणजे तिथं आपण त्याला कन्सिडर करणार नाही. मग ज्या वेळेला आपला पाथ APQB असेल, त्यावेळेला आपण XY चा पाथ आपण काय करतोय? इग्नोर करतोय. येते लक्षात? मग आता पहिल्या पाथसाठी आपण जाऊया. A पॉइंट आहे, X पॉइंट आहे, Y पॉइंट आहे, B पॉइंट आहे. ओके, पण त्याच्या अगोदर आपल्याला करंट बघितला पाहिजे. ठीक आहे, आता इथं सेल E1 आहे, इथं सेल E2 आहे. मग E1 मधून करंट किती मिळाला? I1. कनेक्शन पॅरलल आहे, मगाशी सेम होतं त्यामुळे करंट काय होता? सेम होता. आता पॅरलल कनेक्शन आहे, त्यामुळे E1 मधून करंट किती आला? I1. E2 मधून करंट किती येणार? I2. मग आता इथून आला I1, इथून आला I2. मग इथं मला काय मिळाला? जंक्शन पॉइंट. म्हणजे एक आला I1, दुसरा आला I2 आणि एकत्र आले. एकत्र येऊन ते काय झाले? पुढे गेले. मग जिथं पुढे येतील त्या करंटला मी म्हणतो लेट IB करंट. म्हणजे I1 I2 एकत्र आले आणि एक करंट फ्लो झाला. म्हणजे सपोज I1 माझ्याकडे 2 एंपियर असेल, I2 माझ्याकडे 3 एंपियर असेल, टोटल करंट मला किती मिळणार? तर I1 प्लस I2 म्हणजे किती येणार? 2 प्लस 3, 3 आणि 2 5 एंपियर. म्हणजे हा मिळाला मला I. येते असेल, पण टोटल करंट मला किती असणार आहे? I1 प्लस I2 अकॉर्डिंग टू किर्चॉफ्स करंट लॉ.
येणारा करंट जंक्शनला पॉझिटिव्ह, जंक्शन पासून बाहेर जाणारा करंट निगेटिव्ह. मग त्या मेथडनं आपण जाऊया. ठीक आहे. इथं जंक्शन पॉइंटला मी इथं जे म्हणतो. मग बघा बरं, हा I1 आत येतोय, हा I2 पण आत येतोय त्या जे पॉइंट साठी. मग मी काय म्हणतो, प्लस I1 प्लस I2. ठीक आहे. इथून करंट जंक्शन पासून बाहेर निघालाय, त्याला आपण I म्हणलंय ना. मग तो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मायनस आहे, विच इज इक्वल टू 0. मायनस I पलीकडे गेला म्हणजेच I इज इक्वल टू I1 प्लस I2. त्यानंतर जंक्शन लॉ, करंट लॉ. जसं ह्या जंक्शनला मला I इज इक्वल टू I1 प्लस I2 मिळतोय, तसंच मला या जंक्शनला सुद्धा मला काय मिळणार आहे, I इज इक्वल टू I1 प्लस I2. कसं ते येतंय बघा. आता मी तुम्हाला एक सांगितलंय, ज्या सेल मधनं करंट बाहेर पडेल तेवढाच करंट त्या सेल मध्ये आत येईल. म्हणजे हिथून करंट किती बाहेर पडला तर I1. मग येणारा करंट हा किती असणार आहे, I1 च असणार आहे. E2 मधनं करंट किती बाहेर पडला, I2. मग येणारा करंट हा किती असणार आहे, I2 च करंट असणार आहे. त्यामुळं E1 मधनं करंट बाहेर पडलेला I1, येणारा करंट हा किती I1. E2 मधनं बाहेर पडणारा करंट I2, येणारा करंट किती I2. त्यामुळं हे कनेक्शन तुमचं इथं रेजिस्टन्स असेल, अशा पद्धतीने तुमचा आता इथं बी पॉइंटला जोडेल. म्हणजे इथनं करंट सगळा किती फ्लो झाला, I एवढा करंट फ्लो झाला. पण पुन्हा जंक्शन आल्यामुळे तो काय झाला, पुन्हा तो करंट काय झाला, डिवाइड झाला, I1 आणि I2. समजलं. ठीक आहे. बघा, येणारा करंट पॉझिटिव्ह प्लस I, जाणारा करंट निगेटिव्ह मायनस I1, जाणारा मायनस I2 इज इक्वल टू 0. मायनस मायनस पलीकडे गेला म्हणजे I इज इक्वल टू I1 प्लस I2. समजलं इथपर्यंत, कळालं. ठीक आहे. चलो आता पाथ कन्सिडर केलाय फॉर पाथ A X Y B. आणि त्याचबरोबर आपल्याला करंट काय माहित आहे, I इज इक्वल टू I1 प्लस I2. ते आपण आता नंतर बघू. पहिल्यांदा इक्वेशन पहिल्यांदा सोडवून घेऊ फॉर पाथ A X Y B. मग आता A X Y B एवढं फक्त डोक्यात ठेवायचं, इकडचा पार्ट बघायचा नाही. ठीक आहे. मग आता इथला करंट किती आहे I, पण इथं रेझिस्टर EMF काय आहे का, काहीच नाही. त्यामुळे इथं काय येणार नाही. मग पहिल्यांदा येणार तो म्हणजे इथला पोटेन्शियल, तो किती येणार, प्लस VA. ओके, प्लस VA. तिथून कुठं आलो, ह्या जंक्शन पॉइंटला आलो. ठीक आहे. तिथून कुठं आलो, EMF ला आलो. आता आपला पाथ हा असा आहे, कुठून कुठं, फ्रॉम A टू B. इथं आपला करंटची डायरेक्शन, ही करंटची डायरेक्शन. मग आता पहिल्यांदा सेल कुठून कुठं, फ्रॉम प्लस टू मायनस, म्हणजेच मायनस E1, मायनस E1. आता इथं करंट आहे आपला, तो किती I1. मग आता पाथ आपला या बाजूला आहे, पण करंट तुमचा या डायरेक्शनला आहे. दोघांची डायरेक्शन कशी येतं, अपोजिट. म्हटलं तर प्लस का मायनस, सेम असेल तर मायनस, अपोजिट असेल तर प्लस. म्हटल्यानंतर काय येणार, प्लस I1 R1. कुठे येणार, आता बी पॉइंट येणार. म्हणजेच काय, इक्वल टू पोटेन्शियल ऍट पॉइंट बी, म्हणजेच VB. समजलं का. ठीक आहे. इथपर्यंत कळालं. ठीक आहे. आपल्याला इक्वेशन कसं घ्यायचं आहे, V इज इक्वल टू E मायनस I च्या फॉर्म मध्ये घ्यायचं आहे. मग आता इकडचा VB मी इकडे आणला म्हणजे किती येणार, VA मायनस VB. E आणि I1 R1 पलीकडे जाऊ दे, मायनस E1 पलीकडे गेला, प्लस झाला, इज इक्वल टू प्लस E1 प्लस I1 R1 पलीकडे गेला, मायनस I1 R1. समजलं का बरे. आणि VA मायनस VB म्हणजे काय म्हणलंय, पोटेन्शियल डिफरन्स. डिफरन्स आहे ना, मायनस साइन आहे. मग ह्याला मी काय करतो, ह्याला V ऍज कन्सिडर करतो. V इज इक्वल टू E1 मायनस I1 R1. समजलं का बरे. ठीक आहे. तर आपल्याकडं जंक्शन पॉइंट असल्यामुळे टोटल करंट मला किती मिळतोय, तर I इज इक्वल टू I1 प्लस I2 अकॉर्डिंग टू किर्चॉफ्स करंट लॉ या जंक्शन पॉइंटला. ठीक आहे. I इज इक्वल टू I1 प्लस I2. मग आता या इक्वेशन वरून मी I1 ची किंमत काढू शकतो का, या इक्वेशन वरून I1 ची किंमत काढू शकतो का, काढू शकतो. काय फक्त मला अरेंज करायचं आहे. मग आता बघा इक्वेशन काय येणार, तर आता मायनस I1 R1 पलीकडे येतो आणि हा B इकडे मी अलीकडे आणतो. मायनस I1 R1 पलीकडे गेला म्हणजे काय झाला, प्लस I1 R1.
इज इक्वल टू इथे किती आहे प्लस E1 प्लस व्ही इकडे आला मायनस व्ही. समजते का बघा. आपल्याला काय करायचं आहे करंट फाइंड करायचं आहे त्यामुळे ही टर्म पूर्णपणे मी इकडे आणली मायनस काय झाला प्लस E1 तसंच ठेवला व्ही इथून तिकडे नेला प्लस काय झाला मायनस. समजलं. ठीक आहे. मग आता अरेंज करतो R1 ला पलीकडे घेऊन जातो म्हणजे काय मिळेल मल्टिप्लाय झाला आहे म्हणल्यानंतर काय येणार I1 इज इक्वल टू E1 मायनस V अपॉन R1. याला म्हणूया इक्वेशन नंबर फर्स्ट. समजले का बरे इक्वेशन नंबर फर्स्ट. तसंच फॉर पाथ जसं आता I1 फाइंड केला या पाथ साठी तसंच आता I2 फाइंड करूया या पाथ साठी. मग आता काय म्हणलं पाहिजे नाव फॉर पाथ कोणता पाथ आहे ना ए पी क्यू बी. ठीक आहे. येईल का सांगायला याच मेथडनं जायचं आहे का आपल्याला सेम मेथड. आता फक्त ए पी क्यू बी कन्सिडर करायचा आहे वरचा एक्स वाय इग्नोर करायचा आहे. काय ना सांगा इथं काय रेजिस्टन्स आहे त्यामुळे काय येणार नाही. इथून कुठं आलो या सेल E2 कशा आलो मग पहिल्यांदा काय येणार पोटेन्शियल किती येणार ए चा VA प्लस VA त्यानंतर E2 फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह म्हणजे काय येणार मायनस E2. आता इकडचा पाथ पण आपला सेम आहे फ्रॉम ए टू बी. करंटची डायरेक्शन कशी आहे करंटची डायरेक्शन ती अशी अपोजिट डायरेक्शन म्हणजे इथं तुम्हाला I2 मिळतोय. अपोजिट डायरेक्शन असल्यामुळे काय प्लस की मायनस प्लस काय येणार I2 R2 प्लस I2 R2. तिथून आलो कुठं बी पॉइंट म्हणजे इज इक्वल टू प्लस VB. समजले का बरे. ठीक आहे. म्हणजे हे पोटेन्शियल तुमचे पॉझिटिव्ह. आता हा पोटेन्शियल तुम्ही इकडे आणा बाकी टर्म पलीकडे न्या काय येणार VA प्लस VB पलीकडे आला म्हणजे मायनस VB इज इक्वल टू मायनस E2 पलीकडे गेला प्लस E2 प्लस I2 R2 पलीकडे गेला मायनस I2 R2. VA मायनस VB म्हणजे किती कन्सिडर करायचं आपल्याला V कन्सिडर करायचा आहे म्हणजे काय येणार V इज इक्वल टू E2 मायनस I2 R2. ओके. मग आता हे इक्वेशन मिळालं तसं तिथं पण मिळालं इक्वेशन B चं. पण जसं आता I1 फाइंड केला तसं मला I2 फाइंड करता येईल का. आता मी डायरेक्टली लिहितो सिमिलरली I2 इज इक्वल टू E1 च्या ठिकाणी काय येणार E2 मायनस V तर ऍज इट राहणार E2 मायनस V अपॉन R1 आहे म्हणजे इथं काय येणार R2. याला म्हणूया इक्वेशन नंबर सेकंड. समजले का बरे. इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2. आता अकॉर्डिंग टू किर्चॉफ्स करंट लॉ काय माहिती आपल्याला I इज इक्वल टू I1 प्लस I2. मग आता I इज इक्वल टू I1 ची किंमत आपल्याकडे आहे I2 ची किंमत आपल्याकडे आहे. ह्या दोन्ही व्हॅल्यूज काय करायच्या तिथं सबस्टिट्यूट करायचंय. मग आता बघा I1 किती आपल्याकडे I1 म्हणजेच E1 मायनस V अपॉन R1 हा प्लस साइन आणि आता I2 किती E2 मायनस V अपॉन R2. समजलं का. त्या करंट लॉ नुसार आपण त्या इक्वेशन करंट मध्ये आपण त्या दोन व्हॅल्यूज आपण काय केल्या सबस्टिट्यूट केल्या. ओके. मग आता काय करूया इथं डिनॉमिनेटर आपण सेपरेट करूया म्हणजेच काय येणार बघा बरं I इज इक्वल टू E1 अपॉन R1 मायनस V अपॉन R1 प्लस E2 अपॉन R2 मायनस V अपॉन R2. समजलं का. डिनॉमिनेटर मी काय केलं सेपरेट केलं म्हणजेच E1 अपॉन R मायनस V अपॉन R1 E1 अपॉन R1 मायनस V अपॉन R1 तसंच E2 अपॉन R2 मायनस V अपॉन R2. ओके. मग आता इथं काय दिसतंय रे इथं मला V कॉमन दिसतोय बरोबर. मग आता E1 E2 चं इक्वेशन पहिल्यांदा लिहितो आणि V चं इक्वेशन मी नंतर लिहितो म्हणजे काय येणार I इज इक्वल टू E1 अपॉन R1 प्लस E2 अपॉन R2. आता इथं मायनस V अपॉन R1 मायनस V अपॉन R2
मग आता इथं मी काय करतो मायनस बी अपॉन R1 मायनस बी अपॉन R2. समजलं का? फक्त इक्वेशन मी अरेंज केले, पुढे मागं मी लिहून घेतलं. ओके, पुढं आता ही टर्म ऍज इट इज I is equal to E1 upon R1 plus E2 upon R2. E2 upon R2 कॉमन घेतो मायनस साइन कॉमन घेतला. अजून काय कॉमन निघेल? V पण सेमच आहे, मग V ला पण कॉमन घेतला. मग राहिलं किती ब्रॅकेट मध्ये 1 upon R1 मायनस का प्लस, मायनस कॉमन घेतलाय त्यामुळे इथे येणार प्लस 1 upon R2. समजला? इथं काय केलं नाही, इथं फक्त मायनस साइन कॉमन बाहेर घेतला, त्याचबरोबर V पण सेम असल्यामुळे V पण कॉमन घेतला. मग राहिलं किती 1 upon R1 मायनस तर केला त्यामुळे प्लस 1 upon R2. ब्रॅकेट ओपन केला की प्लस मायनस मायनस. समजलं? ठीक आहे. आता काय करायचं, शेवट काय बघायचं आपल्याला, फायनलचं इक्वेशन काय आणायचं? V is equal to E minus IR. मग आता V is equal to E minus IR म्हणजे V आपला इथं आहे. मग आता मी काय करतो, ही सगळी टर्म मी पलीकडे घेऊन जातो. ही सगळी टर्म पलीकडे घेऊन जातो म्हणजे मायनसचा काय होईल प्लस, आणि इकडचा प्लस आहे मी इकडे घेऊन जातो. प्लस आयचं काय होणार मायनस आहे. आता बघा बरं इक्वेशन, V in bracket 1 upon R1 plus 1 upon R2 is equal to E1 upon R1 plus E2 upon R2 प्लस आय पलीकडे गेला मायनस आय. समजले का बरे? समजला? ठीक आहे. आता ही टर्म आणि हा V काय झाले, एकमेकांना मल्टिप्लाय झाले, त्यामुळे आता 1 upon R1 प्लस 1 upon R2 मी आता काय करतो पलीकडे घेऊन जातो, म्हणजे इक्वल टू पलीकडे जातोय का, प्लस मायनस होईल का? नाही. मल्टिप्लिकेशन असल्यामुळे तो कुठे जाणार, पलीकडे जाताना डिवाइडला जाणार. ठीक आहे, डिवाइडला म्हणजे काय येते बघा, V इज इक्वल टू ही टर्म येतो E1 upon R1 प्लस E2 upon R2 डिवाइडेड बाय ही टर्म आहे पूर्ण 1 upon R1 प्लस 1 upon R2 मायनस. समजलं का? ही सगळी टर्म ह्या टर्मला डिवाइड झाली, तसंच ह्याला पण तो डिवाइड होणार सेपरेटली. ठीक आहे, म्हणजे मायनस आय अपॉन ही टर्म सगळी 1 upon R1 प्लस 1 upon R2. समजलं का? काय केलं, हिथं V आणि ही टर्म दोघांना एकमेकांना मल्टिप्लाय झालेले आहे, त्यामुळे मल्टिप्लायची टर्म पलीकडे घेऊन जाताना तो काय होतो डिवाइडला जातो. बरोबर? मग त्यामुळे ही सगळी टर्म काय झाली, ह्या टर्मला डिवाइड झाली आणि आयला पण तो डिवाइड झाला, त्यामुळे हे इक्वेशन असं मिळालं. मग आता बघा बरं इक्वेशन आपल्याला कसं पाहिजे, V इज इक्वल टू E मायनस IR. ही टर्म आपल्याला पाहिजे V इज इक्वल टू E मायनस IR. मग बघा बरं V च्या जागी V आहे का? आहे. E च्या ठिकाणी मला ही सगळी टर्म मला मिळाली आणि IR च्या ठिकाणी मला ही सगळी टर्म मला मिळाली. मग आता तेच इक्वेशन फक्त आता प्रूव्ह कसं करायचं बघा. आता पहिल्यांदा काय करा, पॉज करा, पहिल्यांदा हे नोट डाऊन करून घ्या. आता मी इकडचं रब करतोय. ठीक आहे, हे रब करतोय म्हणजे मला इक्वेशन पुढे लिहिता येईल. ठीक आहे, पॉज करून नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, पॉज करून नोट डाऊन करा. बघा आता ही टर्म आपल्याला दाखवायची आहे. मग आता मी काय म्हणतो बघा, मगाशी मी काय म्हणलं होतं, ज्या वेळेला सेल सिरीज मध्ये होते त्यावेळेला ई इक्वेशन कसा होता, E1 प्लस E2. रेझिस्टन्स सिरीज मध्ये होते तर I इक्वल टू R1 प्लस R2 असं इक्वेशन होतं. ठीक आहे, आता इथं मला काय मिळतंय, इथं ई इक्विव्हॅलेंट म्हणजेच तुम्ही ही टर्म करून घेऊ शकता E1 अपॉन R1 प्लस E2 अपॉन R2 होल थिंग डिवाइडेड बाय 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2. ह्या पूर्ण टर्मला तुम्ही इक्विव्हॅलेंट म्हणू शकता. ह्या पूर्ण टर्मला तुम्ही इक्विव्हॅलेंट म्हणू शकता.
किंवा किंवा ही टर्म मी स्प्लिट करतो. स्प्लिट म्हणजे काय, सॉरी स्प्लिट म्हणण्यापेक्षा मी त्याचा फॉर्म घेतो. तर हा कोणता फॉर्म तुम्हाला दिसतोय, 1/r1 + 1/r2 पॅरलल कॉम्बिनेशनचा इक्विव्हॅलंट, बरोबर. जे मगाशी मी तुम्हाला लिहून टाकलं होतं, 1/r इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 1/r1 + 1/r2. म्हणजे ही टर्म म्हणजे काय, इक्विव्हॅलंटची टर्म आहे. ठीक आहे. मग आता हा 1/r इक्विव्हॅलंट होतोय. मग आता r इक्विव्हॅलंटचं इक्वेशन मला किती मिळणार आहे, मल्टिप्लिकेशन अपॉन ऍडिशन. ठीक आहे. म्हणजे r1 r2 अपॉन r1 + r2 ही टर्म मला मिळणार आहे. मग ती टर्म इथे लिहू शकतो का, बघा बरं काय मिळते मला इक्वेशन. आता E equivalent is equal to वरची टर्म as it is E1/r1 plus E2/r2 divided by बघा व्यवस्थित लक्ष द्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय करतोय आपण. r1 plus r2/r1 into r2. त्याच्यानंतर ही टर्म मिळेल, त्याच्यानंतर तुम्हाला ही टर्म मिळेल. कळतंय. मग आता इथं बघा 1/r1 + 1/r2 मी जर पहिल्यांदा अशा पद्धतीनं मी जर लिहिलं, क्रॉस मल्टिप्लाय केल्यामुळे मला काय मिळाला, r1 + r2/r1 into r2. ठीक आहे, समजलं पर्यंत. ओके. आता त्याच बरोबर मी ही टर्म पण मी काय करतो, क्रॉस मल्टिप्लाय करतो की ही टर्म पण मी क्रॉस मल्टिप्लाय करतो. मग आता कसं येणार बघा बरं इक्वेशन. डिनॉमिनेटर मला काय करायचं आहे, सेम करायचं आहे. डिनॉमिनेटर मला इथं सेम करायचं आहे. म्हणजे इथं r1 आहे, इथं r2 आहे. म्हणजे इथं काय होणार, r2 मल्टिप्लाय होणार, इथं r1 मल्टिप्लाय होणार. म्हणजे काय येणार, E1 ला हा r2 मल्टिप्लाय झाला त्यामुळे E1r2 आला प्लस साइन r1 इकडे मल्टिप्लाय झाला म्हणजे E2r1 डिवायडेड बाय हे दोघे एकमेकांना मल्टिप्लाय झाले म्हणजे किती येणार, r1 into r2. समजलं का, कळलं का. आपण डिनॉमिनेटर सेम केला, क्रॉस मल्टिप्लाय केला त्यासाठी. म्हणजे इकडं r2 मल्टिप्लाय झाला E1r2, इकडं r1 मल्टिप्लाय झाला E2r1 आणि ह्या सगळ्याला डिवाइड काय झालं, हे मल्टिप्लिकेशन म्हणजेच r1 into r2. आणि हा फॉर्म तुम्हाला इक्विव्हॅलंटचाच मिळतोय. 1/r इक्वल टू r1 + r2/r1 into r2. ठीक आहे. इथं काहीतरी कॅन्सल होण्यासारखं आहे. काय कॅन्सल होतंय, इथला डिनॉमिनेटर r1 r2 आहे, ह्याचा डिनॉमिनेटर r1 r2 आहे. म्हणजे ज्या वेळेला मी टर्म लिहिणार त्या टर्म मला अशी मिळेल की बघा बरं, इक्वल टू E1r2 plus E2r1 डिवायडेड बाय r1 into r2. आणि आता इथं मी मल्टिप्लिकेशन साइन घेतो म्हणजे डिनॉमिनेटर मधला डिनॉमिनेटर हा कुठं जाईल, न्यूमरेटर. डिनॉमिनेटर मधला डिनॉमिनेटर हा कुठं जाणार, न्यूमरेटर. म्हणजे हा इथं आला, ह्याला मल्टिप्लाय झाला आणि हा वरती गेला. म्हणजेच r1 into r2 upon r1 plus r2. अशी टर्म लिहू शकतो का, लिहू शकतो. न्यूमरेटर हा पूर्ण आहे, हा डिनॉमिनेटर पूर्ण आहे. न्यूमरेटर मधला डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटर मधला डिनॉमिनेटर. न्यूमरेटर मधला डिनॉमिनेटर कुठं आला, डिनॉमिनेटरला आला आणि डिनॉमिनेटर मधला डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरला गेला. म्हणजे ही टर्म तुम्हाला अशी मिळेल. येते लक्षात. साधं सिंपल देतो मी, a/b डिवायडेड बाय c/d. म्हणजेच काय मिळेल, a/b मल्टिप्लाय बाय a न्यूमरेटरला आला, b तुमचा डिनॉमिनेटरला आला. मग डिनॉमिनेटर मधला न्यूमरेटर तिथं राहिला c आणि हा d वरती गेला. त्यामुळे काय मिळाला, a/b into d/c. हाच फॉर्म मी फक्त इथं यूज केला. बरं, आता कॅन्सल काय होतंय, हा एक कॅन्सल झाला, हा एक कॅन्सल झाला. म्हणजे राहिले किती, E equivalent is equal to E1r2 plus E2r1 upon r1 plus r2. ठीक आहे. म्हणजेच हे पुढे सॉल्व्ह केल्यानंतर मला टर्म काय मिळणार आहे, E equivalent is equal to E1r2 plus E2r1 upon r1 plus r2. समजले
जरा व्यवस्थित बघा, व्यवस्थित लक्ष द्या, म्हणजे समजून जाईल तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे मी काय म्हटलं, तुम्ही एकतर इक्वॅलेंटला तुम्ही ही एक टर्म तुम्ही कन्सिडर करू शकता किंवा इक्वॅलेंट इज इक्वल टू तुम्ही ही टर्म तुम्ही कन्सिडर करू शकता. दोन्हीपैकी कुठलीही घेतली तरी ते बरोबरच आहे. असं व्हायला नको. मी फक्त एवढं सांगितलंय, हे कशाला सांगितलंय, बहुतेक टर्म येणार नाही, ही पण टर्म येऊ शकते. येते लक्षात. तर मग दोन्ही पण तुम्हाला माहिती पाहिजे. कळालं? त्याचं हे एक्सप्लेनेशन मी आता तुम्हाला दिलंय. पाहिजे असेल तर पॉज करून नोट डाऊन करून घ्या. इथून इकडं मग इकडं पॉज करा, नोट डाऊन करा, पॉज करून नोट डाऊन करा. फक्त हे घेताना सेपरेटली कुठेतरी घ्या एका बाजूला, कारण आता आपल्याला त्याच्या पुढे जायचं आहे. ठीक आहे. चलो गाला पुढं. ओके. की आता फक्त तुमच्या माहितीसाठी मी ते तुम्हाला हे इक्वेशन लिहून दाखवलंय. ठीक आहे. तुमच्या माहितीसाठी हे इक्वेशन फक्त तुम्हाला लिहून दाखवलंय. आता त्याच्या पुढे आपल्याला जायचं. त्याच्या पुढे काय ते बघा. V इज इक्वल टू आता हे जरी पुढे सॉल्व्ह केलं तर किती मिळणार आहे, तर एवढं मिळणार आहे. आणि ही टर्म म्हणजे किती, इक्वॅलेंट. तसंच ह्याला आपण टोटल काय म्हणलंय, इक्वॅलेंट म्हणलंय. म्हणजे मी आता सुरू करा, V इज इक्वल टू इक्वॅलेंट. समजलं तर बरं. म्हणजे V इज इक्वल टू ही टोटल टर्म काय झाली आपली, इक्वॅलेंटची टर्म झाली. आता I अपॉन 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2. आता ती पुढची टर्म आपण सुरू करूया. काय म्हणले आपण, 1 अपॉन R इक्वॅलेंट इज इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2. म्हणजेच 1 अपॉन R इक्वॅलेंट इज इक्वल टू किती येते, क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर मल्टिप्लिकेशन अपॉन ऍडिशन. ठीक आहे. पण अजून R इक्वॅलेंट डिनॉमिनेटरच आहे. ठीक आहे. तसं म्हणता येणार नाही. मग क्रॉस मल्टिप्लाय येणार, इथे येणार R1 प्लस R2 अपॉन R1 इंटू R2. मग आता इथला ज्यावेळेस डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरला गेला म्हणजे हे वर गेलं आणि हे खाली गेलं. म्हणजे काय येणार, R इक्वल टू R1 इंटू R2 अपॉन R1 प्लस R2. म्हणजे ही टर्म तुम्हाला मिळेल. ठीक आहे. मग आता मी काय म्हणतोय बघा, आता टर्म कशी लिहितोय बघा मी. V इज इक्वल टू इक्वॅलेंट म्हणजे आता एवढी इक्वेशन आपलं पूर्ण झालंय. इकडे फक्त इक्वेशन लिहायचं आहे. मग आता मायनस पहिल्यांदा I मी लिहून घेतो आणि डिवायडेड बाय 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 म्हणजे किती, 1 अपॉन R इक्वॅलेंट. 1 अपॉन R इक्वॅलेंट. ठीक आहे. आता डिनॉमिनेटर मधला डिनॉमिनेटर हा कुठं जाईल, न्यूमरेटर. म्हणजेच V इज इक्वल टू इक्वॅलेंट मायनस I R इक्वॅलेंट. दिस इज आवर फायनल एक्सप्रेशन. म्हणजे तुम्ही सेल सिरीज मध्ये जोडा, सेल्स पॅरलल मध्ये जोडा, तुम्हाला इक्वेशन तुम्हाला एकच मिळणार आहे आणि ते म्हणजे V इज इक्वल टू इक्वॅलेंट मायनस I R इक्वॅलेंट. समजलं? पॉज करून नोट डाऊन करून घ्या. पॉज करा आणि नोट डाऊन करा. पॉज करून नोट डाऊन करा. आणि यातून जरी काही डाऊट आला तर मला पर्सनली मेसेज करा, कॉल करा. पर्सनली मेसेज करा, नोट डाऊन करा. ठीक आहे. काय असेल ते डाऊट आपण क्लिअर करू नोट डाऊन केल्यानंतर. ठीक आहे. तर आजचं लेक्चर आपण आता इथंच थांबवतोय. इथं आपला टॉपिक पूर्ण होतोय. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बरेचसे एक्झाम्पल्स बघायचे. आता जवळजवळ आपला टॉपिक पूर्ण झालेला आहे. सगळेच एक्झाम्पल्स आपल्याला एमसीक्यूच्या फॉर्म मध्ये आपल्याला बघत राहायचं आहे. ठीक आहे. कमीत कमी आपले 3 लेक्चर तरी 3-4 लेक्चर तुमचे ह्या एमसीक्यू वरती होणार आहे. ओके. त्याचबरोबर टॉपिक संपलेला आहे. कुठं जर काही डाऊट असेल तर प्लीज मला मेसेज करून विचारा की सर हा पॉईंट समजलेला नाही, एक्सप्लेन करा. तो मी तुम्हाला एक्सप्लेन करू शकतो. किंवा एखादा व्हिडिओ तुम्ही बघितला तुम्हाला समजत असेल तर 2 वेळा बघा, पण बारकाईने बघा. आणि जिथे तुम्हाला अडचण येते तिथे तुम्ही नोट डाऊन करा आणि ते मला नंतर विचारा. येते लक्षात? ओके. तर आता आजचं लेक्चर आपलं होतं सेल्स इन पॅरलल. मागचं लेक्चर होतं आपलं सेल्स इन सिरीज. दोन्ही इक्वेशन आपलं काय कळालं, तर V इज इक्वल टू इक्वॅलेंट मायनस I R इक्वॅलेंट.
तर ह्या दोन्ही एक्सप्रेशन मध्ये म्हणजे सेल्स इन सिरीज as well as सेल्स इन पॅरलल रेझिस्टन्स नेहमी तुम्हाला प्लस मध्येच मिळतोय. म्हणजे बघा इथं जर पॅरलल मध्ये बघितलं 1/R1 प्लस 1/R2 प्लस मध्येच आहे. ठीक आहे. इथं जर बघितलं इथं पण प्लस मध्येच मिळतोय 1/R1 प्लस 1/R2. ठीक आहे. म्हणजे तशा फॉर्म मध्ये तुम्हाला रेझिस्टन्स नेहमी सिरीज मध्ये असू दे किंवा पॅरलल मध्ये असू दे तुम्हाला रेझिस्टन्स हा तुम्हाला प्लस साइन मध्येच मिळतोय. ओके. समजा फिगर मध्ये पण ठीक आहे ते मी तुम्हाला नंतर मी एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. ठीक आहे. तर आजचं लेक्चर आपण आज इथंच थांबवतोय. होप सो यू आवडला असेल तर तुम्ही प्लीज तुमच्या मित्रांच्या बरोबर शेअर करा, लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज त्याला सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक्यू.